एखादा छोटा मोठा कार्यक्रम असो किंवा घरी कोणी पाहुणे येणार असो, त्यासाठी बनवूया पावभाजी, तेही अगदी सोप्या पद्धतीने. इथे मी 5 ते 6 लोकांच्या जेवणासाठी पावभाजी करते आहे. त्यासाठी सामान बघूया. सोलून घेतलेले 1 कप वाटाणे, 1 मोठा फ्लावर, मीडियम आकाराचे 4 टोमॅटो, लहान आकाराचे 2 गाजर, 1 मोठी शिमला मिर्च आणि 4 मोठ्या साईजचे बटाटे, 3 मीडियम आकाराचे कांदे, 1 मोठा लसूण व 1 मोठा आल्याचा तुकडा. ते मी बटाटा, फ्लावर व गाजर कट करून घेतलेले आहेत. आता एका मोठ्या कुकरमध्ये आपल्याला त्या तिघ गोष्टी आणि सोबत वाटाणे देखील घालायचे आहेत. आता मी इथे एक मोठा कुकर घेतलेला आहे व त्यातच मी या सगळ्या वस्तू धुवून पण घेणार आहे. त्यामुळे भरपूर असं पाणी घालायचं. एक 3-4 पाण्याने आपल्याला या सगळ्या वस्तू स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने कुकरमध्येच भाज्या धुतल्याने थोडासा पसारा कमी होतो. आता मी इथे 3-4 पाण्याने छान अशा भाज्या धुवून घेतलेल्या आहेत व त्यात 2 ग्लास मी पाणी घालणार आहे व 1 चमचा मीठ, थोडीशी हळद. पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये, तर आपल्या भाज्या व्यवस्थित बुडतील एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे. आता कुकर व्यवस्थित बंद करून आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. जोपर्यंत आपल्या भाज्या शिजताय तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घ्यायची आहे. ते बाकीच्या भाज्या आपल्याला फोडणीसाठी कट करून घ्यायच्या आहेत. कांदा मी इथे फक्त वरची साल काढून घेतलेली आहे व मोठमोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तसेच टोमॅटो, शिमला मिरची यांच्या देखील सेम करायचं आहे. मोठमोठे काप करून घ्यायचे आहेत. आता मी इथे एक चॉपर घेतलेला आहे व त्यामध्ये आपल्याला या सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्या आहेत. चॉपर जर नसेल तर तुम्ही कांदा आणि शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आहे व टोमॅटोची तुम्ही मिक्सरला प्युरी करू शकतात, पण त्यात बराच वेळ जातो. त्यामुळे मध्ये एक चॉपर असायलाच हवं, त्यामुळे भरपूर वेळ वाचतो. आता मी इथे कांदा व शिमला मिरची छान बारीक करून घेतलेली आहे. आता आधी चॉपरमध्ये मी लसूण घालते आहे व किसून घेतलेलं आलं घालते. आल्याचे आपल्याला तुकडे घालायचे नाही, तर नेहमी किसूनच घ्यायचं आहे, कारण तुकडे घातल्याने ते व्यवस्थित बारीक होत नाही. हे आधी बारीक करून त्याच चॉपरमध्ये मी थोडेसे टोमॅटो घालते आहे, जेणेकरून आलं लसूण आपलं व्यवस्थित बारीक होतं टोमॅटो सोबत. आता हे करून झालं की आता आपल्या इकडे भाज्याही शिजलेल्या आहेत. आता ते बघूया. हळद घातल्यामुळे चांगला मस्त पिवळा रंग आपल्या भाज्यांना आलेला आहे. चेक करून पाहिलं तर अगदी छान मऊ अशा आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता इथे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपलं आधी काढून घ्यायचं आहे व एक स्मॅशरने आपल्याला भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहे. तुमच्याकडे जर स्मॅशर नसेल तर अशा पद्धतीने मोठा ग्लास किंवा तांब्याच्या साहाय्याने ते आपण स्मॅश करून घेणार आहोत. खूप जास्त स्मॅश करायच्या नाहीत, असे थोडे चंक्स ठेवले की ते छान लागतात. आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. एका कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालते, त्यात थोडं जिरं व चॉप करून घेतलेला कांदा घालते आहे. तो थोडा तळून झाला की त्यातच मी शिमला मिर्च घालणार आहे. ते थोडे मऊ झाले की त्यात आपण आलं लसूण व टोमॅटो जे कट करून घेतलेले होते ते घालायचे. आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. हे सगळं लवकर परतवावं म्हणून आपण इथे भाजीला लागणारं संपूर्ण मीठ या मसाल्यातच घालणार आहोत, जेणेकरून भाज्या लवकर शिजतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण भाज्या शिजताना देखील त्यात मीठ घातलं होतं, तर त्या प्रमाणानुसार भाजीला लागणारं मीठ घालायचं आहे. आता आपल्या भाज्या छान परतून झाल्या आहे. त्यात 2 चमचे मी लाल तिखट घालते आहे व 2 टेबलस्पून आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे. मस्त छान मिक्स करून घेऊ. थोडं तेल सुटायला लागलं की आपला मसाला तळून झालेला आहे. मग त्यात आपण आधीच काढून घेतलेलं भाज्यांचं पाणी घालायचं आहे व आता स्मॅश केलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला त्यात घालायच्या आहेत. आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं, कारण आपल्याला भाजी लावून खायची नसते, तर ती पावामध्ये भिजली पाहिजे म्हणून थोडी पातळ भाजी आपल्याला करायची असते. त्यामुळे मी इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आधी व कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे व ते आपल्याला याच्यात घालायचं आहे. त्यामुळे कसं कुकरही आपला छान क्लीन होतो. व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता व्यवस्थित शिजू देऊ तिला. आणि याथे एक बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे मी भरपूर अशी, आणि ती आपल्याला याच्यात घालायची आहे. मस्त भाजीला उकळी आली की आपण घालू. सगळ्या मसाल्यांचा स्वाद आपल्या भाजीमध्ये मस्त उतरण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटासाठी रपरप भाजी शिजवून घेऊ. अशा पद्धतीने मग आपली भाजी तयार.
भाजी तर आपली झाली. आता पाव गरम करून घेऊ. एका तव्यावर बटर किंवा तूप घालून घ्यायचं आहे थोडंसं. त्यावर थोडा पावभाजी मसाला घालून 2 पाव आतून असे कट करून घ्यायचे आहे व अशा पद्धतीने ते तव्यावर गोल गोल फिरवायचे. थोडंसं अजून बटर किंवा तूप घालून दुसऱ्या साईडने देखील आपल्याला पाव छान शेकून घ्यायचे आहेत. असे गोल फिरवल्याने ते छान क्रिस्पी बनतात. आता इथे आपले पाव देखील तयार आहेत. व्यवस्थित काढून घेऊ. मग गरमागरम भाजी, त्यासोबत गरमागरम पाव, लिंबू, काकडी आणि खूप असा कांदा. पावभाजी म्हटल्यावर कांदा तर असायलाच हवा. वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि मस्त अशी पावभाजी आपली खायला तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.